शिवसेना जिल्हा महिला अध्यक्षा होता, काय अनुभव होता? माझ्या वेळेला तरी अनुभव खूप छान होता. काय होतं त्यावेळेला एक आव्हान होतं बाळा, की शिवसेना म्हणजे गुंडांची असं म्हणत होते आणि जास्तीत जास्त महिलांना तिथं कुणी पाठवत नव्हतं की महिलांनी मुलींनी जायचं. मग बाळासाहेब, खरं तर माझा हा प्रांत नव्हता, कारण मी नाटकात वगैरे कामं केली राजशेखरजींच्या बरोबर. मूळची मी गृहिणी, त्याच्यानंतर नाटकात वगैरे काम केलं म्हणून मला नटी म्हणायला लागले. बाळासाहेबांनी जेव्हा मला सांगितलं, जेव्हा मी कोल्हापूर, आम्ही मुंबईतनं इथं आलो बाळासाहेबांना भेटायला, त्यांचे आमचे वैयक्तिक घरगुती संबंध होते. कारण ऍज ए आर्टिस्ट म्हणून राजशेखरजी ओळखीचे होते आणि खूप वेळा आमच्या मीटिंग्स वगैरे झालेल्या होत्या. तर जेव्हा मी इकडे कोल्हापूरला येणार आम्ही म्हणून भेटायला गेलो, तेव्हा म्हणजे हे नुसतं जायचं नाही, तिथे जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचं महिला आघाडीचं. म्हटलं अहो साहेब, माझी चेष्टा करताय काय? म्हटलं अहो मी पहिली तर गृहिणी, नंतर म्हटलं फार तर नाटकात काम करते म्हणून नटी म्हणतील, कारण पणशीकर त्यांचे मित्र, त्यांच्याच नाटकात मी काम करायची, नटी म्हणतील. आणि हे काय सांगायला लागलं, जात्यावर बसले की ओवी सुचते. तू तिथं जिल्हा प्रमुख म्हणून महिला आघाडी जिल्हा प्रमुख काम करायचं. त्याला सुरेश चाळुखेजी इथे जिल्हा प्रमुख होते. बाळासाहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं, वैशाली राजशेखरने जिल्हा प्रमुख महिला आघाडीचं नेमके, त्याला कामाची माहिती द्या. सुरेश चाळुखेंनी सगळी प्रकारची मला माहिती दिली. नुसती माहिती दिली नाही, तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ज्या ज्या गावात ते जात होते, अक्षरशः डोंगरातून याच्यातून फिरत होते, तिथं आम्हा महिलांना ते घेऊन गेले. म्हणजे त्यावेळेला त्यांचं आम्हाला सहकार्य चांगलं झालं. आणि मग मी काय करायची, घरात गेले की शिवसेनेची म्हणलं की जायची सरळ त्या आजीजवळ जाऊन बसायचं. कोणतरी आज्या घरात असतात किंवा मध्यम वयाच्या बायका असतात, त्यांच्याजवळ जाऊन बसायची आणि काय बाई काय चाललंय, आजी कशी आहे, घरात कसं आहे, सगळी घरगुती चौकशी करायची. त्यानंतर वाटायचं. आणि राजशेखरची बायको हे एक लेबल होतं, आमच्याशी बोलायला लागली तर ते एक लेबल होतं. तर मग तुम्ही म्हणायची शिवसेनेचं, म्हटलं तुम्ही पण आजी माझ्या बरोबर यायला पाहिजे. नाही बाई मी नाही यायची, ती गुंडांची. म्हटलं समजा तुमची नात, तुमची सून असं जर कुणी रस्त्याने निघालं आणि जर कुणी छेड काढली, वा 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 छान केलं, नमस्कार असं म्हणावं का? असं कसं? त्याला ठोकलं पाहिजे. ते काम माझी मुलं करतात, माझी मुलं तेच काम करतात. गुंडांना वटणीवर आणायचं काम आमचे शिवसैनिक करतात. त्यांना वाईट कसं म्हणता तुम्ही? आणि लांबून बघून बातम्या ऐकून बोलू नका. तुम्ही प्रत्यक्ष आमच्या बरोबर या आणि अनुभव घ्या. आणि तुम्हाला अधिकार आहे माझा कान धरायचा की हे तुम्ही सांगितलं ते असं कसं. आणि खरोखर त्यावेळेचं वातावरण अतिशय चांगलं होतं, अतिशय चांगलं होतं. आणि ज्या वेळेला